ज्या खुंट्यांना बैल बांधले जातात त्या खुंट्याला माणसाला बांधून महिला मारत होती, ते का मारत होती हे माहीत करून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार, मी आपला लाडका रामू। जसे की आपण सर्वांना माहितीच आहे की होळी हा सण बंजारा समाजामध्ये मोठ्या आनंद उत्साहाने साजरा केला जातो। तसंच आपल्या गावामध्ये सुद्धा मोठ्या आनंद उत्साहाने होळी साजरी केली होती। त्या उत्साहामध्ये खुंटा उपटणे हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो। म्हणून मी आणि माझी सदस्य मंडळी सकाळपासून अर्धा माणूस मध्ये चालला जाईल असे 2 खड्डे तयार करून त्यात कोंबून दगड टाकून खुंटे काढून दिले। आता या खुंट्यांना गावातील पुरुष मंडळींना उपटायचे आणि ते उपटू नये म्हणून गावातील महिला मंडळींना त्यांना बिना साबणासारखं धुवायचे आहे। आणि इकडे बघितलं तर आपल्या या मंडळाची आपल्या वहिनींसोबत होळीची धूम चालू होती। खुंट उपटण्यासाठी बैलांना झुपण्याचे दुसर सुद्धा आणून घेतले। मी खूप प्रयत्न करतो हे गीत पाठ करण्याचे, परंतु ते काही होत नाही, म्हणून आम्ही नाचून घेतो बघा। जिस तरह चैंपियन ट्रॉफी में भारत के बल्लेबाज पाकिस्तान के बॉलर को धुरे थे, त्याचप्रमाणे या महिला या माणसांना बिना साबणाचे धुत होती। इस 2000 बल्लेबाजी में प्रत्येक माणसाच्या शरीरावरती नुसता काठीचे वार होत होतं। आता या माणसांना सकाळी उठल्यावर फक्त एवढं विचारायचं राहील की कुठं कुठं दुखतंय, परंतु हे मारलेल्या सगळ्या काठी प्रेमाचे होते, आनंदाचे होते, उत्साहाचे होते। त्या खुंट्यांना लोकांना बांधलं जातं आणि त्यांच्या वहिनी साहेबाकडून त्यांना महाप्रसादाचा लाभ मिळतो। आपण मार खाल्लाय आणि आपल्या सोबतचे पण मार खायला पाहिजे म्हणून आपल्या मित्रांना ओढून आणत होते आणि त्या खुंट्यांना बांधत होते। मग आपले पुरुष मंडळी आपल्या ताकदचे प्रदर्शन करून एक खुंटा उपटून टाकतात आणि सेलिब्रेशन करतात आपले गीत गाऊन। आणि ते गीत तुम्हाला ऐकवण्यासारखं नाहीये म्हणून मी आवाज म्यूट केलाय। तुमच्याकडे पण अशा प्रकारे काही प्रोग्राम होतात का ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता आम्हाला। होळीच्या या प्रोग्राम मध्ये गावातील सर्व मंडळी आनंदाने सहभागी होतात। एक खुंटा तर उपटून गेले, आता दुसरं उपटायचे म्हणून त्याला दोरीने बांधतात आणि ते उपटायला नको म्हणून सर्व महिला मंडळी काठी घेऊन तयार असतात। प्रत्येक लोकांना ते मारत असतात। फिर लाठी चार्ज का हमला होता है, देखो आप सभी। पुरुष मंडळांनी तर पूर्ण ताकद लावून दिलं होतं ते खुंट उपटण्यासाठी, परंतु पहिल्या वेळेमध्ये त्यांना सफलता मिळत नाही। कहते ना हर कर जीतने वाले को बाजीगर कहते। आपल्या पुरुष मंडळी पुन्हा जोराने सुरुवात केली। वरून पोलिसांसारखं लाठीचार्ज चालू होतं आणि खाली त्या खुंट्यांना बांधण्याचं काम चालू होतं। मग सर्व पुरुष मंडळी पुन्हा जोराने ताकद लावतात आणि त्याला उपटायचे प्रयत्न करतात।
शेवटी प्रयत्नाला यश मिळालंच आणि सर्व मिळून त्या खुंट्याला उपटून टाकलं. मग मोठ्या उत्साहाने आपली मंडळ नाचू लागली आणि त्यांच्यासोबत मी पण. त्यांचं सेलिब्रेशन तुम्ही बघू शकता. हे माताजी, इकडे बघितलं तर काय झालं? धीरजचे सर्व कपडे आपल्या वहिनी साहेबांनी काढून घेतले. हा एक छोटासा कार्यक्रम बंजारा समाजामध्ये होळीच्या वेळेस साजरा केला जातो. तुमच्याकडे पण असंच काही कार्यक्रम होत असेल तर कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या रामूला फॉलो करून घ्या.